शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण समर्थांची पुण्यतिथी साजरी करतो आहोत आणि पुण्यतिथीच्या संदर्भामध्ये जर थोडंसं स्पष्टीकरण करायचं झालं तर असं म्हणता येईल की आपल्याकडे परंपरा आहे भगवंतांची जयंती साजरी करायची आणि संतांची पुण्यतिथी. आता पुण्यतिथीच्या दृष्टीने पुण्यस्मरण म्हणजे काय याचा थोडासा आम्ही विचार केला पाहिजे. वैकुंठ गमन करत असताना तुकाराम महाराजांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जी विनंती केली ती या ठिकाणी थोडीशी ठेवून मग विषयाकडे वळावं असं वाटतं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असं म्हणून नंतर जी विनंती केली, शेवटची विनवणी संतजनी परसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी, आता फार बोलू काय अवघे पायी विदित, तुका म्हणे पडतो पाया करा छाया कृपेची. संतांचं तत्वज्ञान रस्त्यावर उभं राहून 5-50 लोकांना अडवून उभं करून सांगणं याच्यासाठी नाही, तर ज्याच्या अंतःकरणात भक्ती आहे, ज्याच्या अंतःकरणात परमेश्वर प्राप्तीचा विचार आहे, अशांच्या मध्ये परिवर्तन करण्यासाठी म्हणून आहे. कारण शेवटची विनवणी संतजनी परसावी असं म्हटलंय. संतांना केली. का बरं केली? तर त्यांनी समाजामध्ये चांगल्या प्रकारचं परिवर्तन घडून आणावं यासाठी केली. आता समर्थ सुद्धा ज्या वेळेला जाण्याची वेळ आली, समाधी घ्यायचा विचार आला, त्यावेळेला आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितलं. शिष्य रडायला लागले. त्यावेळेला त्यांनी जी विनंती केली ती सुद्धा लक्षात घेण्यासारखी. माझी काया आणि वाणी गेली आहे अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असं सांगून ते म्हणतात, तुम्हाला जर सायुज्याची वाट पाहायची असेल तर माझ्या ग्रंथांचं निरीक्षण करा, वाचन करा, अध्ययन करा आणि त्याप्रमाणे आचरण करा, तुम्हाला सायुज्याची वाट सापडेल. संत दिसती निरनिराळे, परी अंतरी मिळाले. एक लक्षात घेण्यासारखी आणखीन गोष्ट या दोघांच्या संदर्भात अशी आहे की समर्थांचा जन्म 1608 मध्ये झाला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचाही जन्म 1608चाच आहे. दोघांचाही कालखंड एक आहे. वरून दिसायला दोघं भिन्न असले तरी अंतःकरणाचा विचार मात्र एकच आहे. ते म्हणजे बुडतसे जन्म न देखले डोळा, म्हणूनही कळवळा येत असे. आणि दोघांनीही मोठ्या प्रमाणावर मनाला उपदेश केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छिते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेच दास्य, प्रसन्न आपापसात गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे. मनासारखं दुसरं दैवत नाही असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. आणि इकडे समर्थ रामदास सुद्धा मन करारे प्रसन्न सारखंच, मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पावी देतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. अशा पद्धतीने सांगून पतित झालेल्या समाजाला, अधःपतनाकडे निघालेल्या समाजाला उत्थानाकडे आणण्याचा प्रयत्न संतांनी केला. या ठिकाणी आणखीन एका गोष्टीचं स्मरण केलं पाहिजे. प्रत्येक ग्रंथाने प्रत्येक संतांची आपापली एक प्रस्थान त्रयी आहे. जसं ज्ञानेश्वर माऊलीच्या संदर्भात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि हरिपाठ ही प्रस्थानत्रयी आहे, तशी समर्थांची सुद्धा प्रस्थानत्रयी आहे. दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक ही समर्थांची प्रस्थानत्रयी आहे.
मनाच्या माध्यमामधून काय उपदेश केलाय तो आपण पाहतोच आहोत. परंतु समर्थांच्या संदर्भात आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेला जी काही एकंदरीत मुघलांची आणि मुसलमानांची सत्ता देशभरात होती, त्या सत्तेच्या माध्यमामधून हिंदू धर्मावर जे आक्रमण होत होतं ते सुद्धा परतवून लावलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार समर्थांनी आपल्या वाङ्मयामधून मांडला. आणि म्हणून धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, मागे झाले पुढे होणार देणे ईश्वरांचे, असं म्हणून समर्थांच्या या काव्याच्या माध्यमामधून शिवाजी महाराज म्हणजे जणू काही ईश्वराचे अवतार आहेत अशा प्रकारचा विषय मांडला. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराजांचं राज्य स्थापन झालं, 1674ला शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला, त्यावेळेला समर्थांनी जे काव्य लिहिलं त्या काव्याचं नाव आहे आनंद वनभुवनी. आणि या काव्यामध्ये ते म्हणतात, मी आनंद वनभवनात फिरायला निघालो आणि मग बुडाला औरंग्या पापी, नेंच संवार झाला, उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया, अशा प्रकारचा एकंदरीत संदेश. मला एकाने विचारलं की औरंगजेब तर 1707 मध्ये गेला आणि समर्थ तर 1681 मध्ये गेलेत, हे काव्य खरं कसं मानावं? मी त्यांना म्हटलं, शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं याचाच अर्थ औरंगजेब आणि पाप संपणार हा आमचा विश्वास, आणि म्हणून त्याच्या आधारावर ही काव्य रचना लिहिली. सांगायचं तात्पर्य काय, राजकारणातलं सुद्धा मार्गदर्शन संतांच्या माध्यमातून झालं पाहिजे असा एक भाव समर्थांच्या जीवनात आहे. म्हणून समर्थांचे जे शिष्य आहेत त्यांना आम्ही समर्थ का म्हणतो? वारकरी आणि धारकरी, हातामध्ये शस्त्र सुद्धा जर वेळ पडली तर घ्यावं लागेल, अशा प्रकारचा भाव समर्थांच्या एकंदरीत वाङ्मयामधून दिसतो. सांगायचं तात्पर्य, आज चरित्र त्यांचं मांडण्यापेक्षा त्यांनी जो विचार मांडला तो विचार महत्वाचा आहे. शिवाजी महाराजांना मार्गदर्शन झालं का नाही याचं बनणं, ज्यांना वाद करायचं त्यांनी वाद करावा, मला त्याच्या खोलात जायचं नाही. पण नंतर ज्यावेळा संभाजी महाराजांनी समर्थांना पत्र लिहिलं की असं असं घडलंय, त्यावेळा समर्थांनी संभाजी महाराजांना जे पत्र पाठवलं ते प्रसिद्ध आहे. त्यामध्ये शिवरायांचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा साक्षेप, शिवरायांचा 8वा प्रताप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, अशा प्रकारचा एकंदरीत संदेश संभाजी महाराजांना सुद्धा त्यांनी दिला. सांगायचं तात्पर्य, धर्म आणि राजकारण या दोन्हीची सांगड त्यांनी घातली. त्यांच्याच काव्यात बोलायचं झालं तर मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वांविषयी. सावधतेचा इशाराही समर्थांनी सर्वांना दिला आणि सांगितलं, बाबांनो सावध राहा, सावध राहाल तर तुम्ही विजयी व्हाल. आणि म्हणून सावधतेचा आणि एकंदरीत धर्माचा जो उपदेश केला तो म्हणजे धर्माप्रमाणे वागावा. निरनिराळ्या त्यांच्या अभंगामधून आणि दासबोधामधून जे संदेश आम्हाला सापडतात तेच आहेत की आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो असून तर आम्हाला त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठीचा जो मार्ग आहे तो शोधला पाहिजे. तो दासबोधामधून सापडतो, मनाच्या श्लोकामधून सापडतो. ज्याला तत्वज्ञानाचाच विचार करायचा आहे त्यांनी आत्मारामाच्या मधून सुद्धा आम्हाला समर्थांनी सांगितलेला जो एकंदरीत विचार आहे तो समाजासमोर ठेवला पाहिजे. आणि राजकारण आणि धर्मकारण या दोघांची संगड झाल्यानंतरच आजचं राम मंदिर होऊ शकतं हे आपल्याला लक्षात येईल. आणि केवळ राम मंदिर नाही तर एकवचनी, एक पत्नी, एक बाणी अशा प्रकारचा रामचंद्रांचा आदर्श समर्थांनी त्या काळात ठेवला. एकच मुद्दा मांडून मी आजच्या पुरतं थांबणार आहे आणि तो म्हणजे असा की समर्थांनी, तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की
देव पहावया गेलो देव होऊन आठलो, मुक्ती ही मृत्यूनंतर मिळणारी, हा भाव आम्ही मनातून काढून टाकला पाहिजे. याची देही याची डोळा पाहिना मुक्तीचा सोहळा. या पद्धतीने 12व्या वर्षी घर सोडलं, 24व्या वर्षी समर्थांना रामाचं दर्शन झालं, म्हणजे 24व्या वर्षीच ते मुक्त झाले. पण 72 वर्ष जगले. 24 ते 72 हे वर्ष आहेत, हे त्यांचं मोक्षदायी वर्ष आहे. मुक्ती प्रमाणचं वाटतंय. मुक्त माणसाने मुक्त संतांनी ज्याला ईश्वराची प्राप्ती झाली त्यांनी काय करावं हे सांगण्यासाठी समर्थांचं चरित्र समर्थ आहे असं मला वाटतं. आजच्या दृष्टीने आपण एवढाच विचार या ठिकाणी गृहीत करूया. जय जय